केवढे तरी लोक आले या ठिकाणी आणि यहुन्ना पण आला. यहुन्नाला जे परमेश्वराने सांगितलं होतं त्याला निवडलं होतं. यहुन्नाच्या आईचं नाव काय? अरे काय नाव? हे बघा, यहुन्नाच्या आईचं नाव काय माहिती नाही. काय बोला जरा. एलिशिबा. आणि त्याच्या पप्पाचं नाव काय? वडिलांचं बापाचं काय नाव? झकरिया है ना. झकरिया. ते त्याच्या आई बाबा त्यांना मुलं होत नव्हती, पण परमेश्वराने त्यांना दर्शन दिलं आणि सांगितलं हा असं असं होईल, हे होईल. सर्व काही सांगत नाही, माफ करा मला. तर तर सांगण्याचा अर्थ माझा असा आहे की त्यांना परमेश्वराने दिलं तो यहुन्ना आईच्या पोटात असताना परमेश्वराने पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रेरणेने चालवलं आणि त्यांच्याच नातेवाईकामधून मरिया. आणि त्याच्या पप्पाचं नाव काय? येशू ख्रिस्ताच्या म्हणजे शारीरिक पप्पा त्याला, आत्मिक ना आत्मिक बाप. तर कोण कोण? योसेफ. तर सांगण्याचा अर्थ हे सर्व काही त्या ठिकाणी. पण यहुन्नाला जे सांगितलं होतं की बोला आणि जा तिथे लोकांना सांग, जो कोण भेटे त्याला सांग. काय सांग? काय सांग? वडापाव खा 2-2 रोज ना. काय सांग? काय सांग? की तुमच्या पापांची अपराधांची क्षमा मागा, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. बाप्तिस्मा घ्या. मी तर तुम्हाला पाण्याने बाप्तिस्मा देतो, पण तू माझ्या मागे येणारा तो तुम्हाला मी त्याच्या बुटाची लेस त्याची रस्सी पण सोडण्यास एवढा योग्य नाही आहे. नम्र तो तुम्हाला आत्म्याने आणि आगीने देईल. काय पाण्याने जो बाप्तिस्मा झालेला आहे, परंतु आत्म्याने काय त्यांना माहितीच नाही आहे. आणि आगीचा तर सोडूनच द्या वार्ता. फक्त हमेशा बोलत राहतात आग येऊ दे, आग येऊ दे. केवढी पाहिजे अजून? काय करायला जेव्हा पवित्र आत्मा जेव्हा रोमकरस पत्र अध्याय 10:9 बोललं, ज्याने अंतःकरणाने विश्वास ठेवला आणि मुखावटे कबूल केलं येशू परमेश्वर आहे, मारला गेला, गाडला गेला, जिवंत झाला, त्याचं तारण झालं की नाही? बायबल सांगतं पवित्र शास्त्र त्याला पवित्र आत्मा मिळाला. आता पवित्र आत्मा कशाला मिळाला? सगळ्या गोष्टी शिकवायला. आपलं उठणं, आपलं बसणं, आपलं बघणं, आपलं बोलणं, आपलं खाणं पिणं काम धंदा हे सगळ्या काही गोष्टी तो आपल्याला योग्यतेने शिकवेल. कारण की येशू ख्रिस्त स्वर्गात जात असताना काय सांगितलं? मी पित्याला विनंती करीन आणि सत्याचा दुसरा मदतगार पाठवेल, तो तुम्हाला सर्व काही गोष्टी बोला ना. तो तुम्हाला फक्त प्रार्थना स्तुती आराधना नाही, वचन पण. कोणाशी कसं बोलायचं, कसं बसायचं, कसे कपडे घालायचे, कसं राहायचं ते पण शिकवेल. मग आता जर गीत गाणार पवित्र आत्मा येडे आहेत की नाही? मूर्ख आहेत की नाही? केवढा पाहिजे अजून पवित्र आत्मा किती किलो पाहिजे? 5 किलो 10 किलो की 60 किलो की 100 किलो पाहिजे? तुम्हाला समजतं? एकदा पवित्र आत्मा दिला तो निघत नाही, मेल्यावर. समजतं? या ठिकाणी भाऊ आहे, काय नाव तुमचं? सुनील भाऊ आहे. आता या ठिकाणी सुनील भाऊ आहे, तर सुनील आडनाव काय? सुनील भरपूर असते. पागी, सुनील पागी भाऊ आहे. सुनील पागी भाऊ इकडे या. सुनील पागी भाऊ इकडे या, इकडे या. तर तुम्ही काय सांगणार? सुनील पागी भाऊ काय केले? पुढे इथे आणि बोला ना. बसलेले पास्टर येडाय वाटतं, झोपण्या भेटली ना त्यांना म्हणून. सुनील पागी भाऊ मला पाणी आणा. तुम्ही काय सांगणार? काही लोक ना सुनील पागी भाऊ इकडे बसलेला आहे, पास्टर येडाय वाटतं. कदाचित येताना नीट गाडीत ना खड्डे पडल्या तोडला ना तर दिमाग थोडंसं इकडे तिकडे डोकं झालं असेल. नाही, माझं डोकं स्थिर आहे. परंतु जो पवित्र आत्मा एकदा भेटल्यानंतर परत पवित्र आत्मा ये, एवढा ये, तेवढा ये, आगीने याच्याने ये, पाण्याने ये, कशाने ये. ही मूर्खता आहे. बोला, मूर्ख आहे. एकदा दिलं तो या ठिकाणी आहे. सुनील पागी भाऊ इकडे आहे, बिलकुल आताची घडी. सुनील पागी भाऊ इकडे आहे, तर मी जर बोलवतो त्याला तर मी येडा आहे की नाही? पण तसंच एकदा पवित्र आत्मा भेटला तर परत मागणारी लोक शहाण्यात येडे आहेत, मूर्ख आहेत, येडे आहेत, पागल. आणि लोकांना पागल बनवायला टाइम नाही लागत. असे सेवक, असे दास, असे पास्टर, अशी लोक फिरत आहेत जगामध्ये कुठे आणि कुठे. इथे पण फिरत असतील चरीमध्ये, इथे पण फिरत असतील पालघरमध्ये, मुंबईमध्ये, कितीतरी लोक आहेत.
आणि एका जेव्हा कलिसियामधल्या लोकांना, मंडळीतल्या लोकांना जेव्हा हे सत्याचं वचन सांगितलं, त्या लोकांना समजलं. त्यांचा पास्टर पण तिथे होता, सेवक. ओके. तर म्हणून त्या पास्टरांना त्या ताईंनी विचारलं, पास्टर ते सत्याचं वचन तुम्ही ऐकलं ना, मग कसं काय सांगतंय? त्या विनोद पास्टरना माहिती नाही आहे, त्यांनी बायबल अभ्यास नाही केला. काय बायबल कॉलेज नाही तर कशाला सांगते? येशू आता एकदाच येईल. येशू किती वेळा येशू येणार आहे? अरे बोला. अरे येशू किती वेळा येणार आहे? 2 वेळा. किती वेळा? मूर्ख लोक सांगतात 3 वेळा. येशू ख्रिस्त 2 वेळा येणार आहे. आणि न्यायाच्या वेळेला न्याय कोण करणार आहे? कोण करणार न्याय? येशू न्याय करणार आहे का? मी काय पण सांगेन तुम्ही लक्ष द्यायचं आहे. येशू न्याय करणार आहे की परमेश्वर पिता न्याय करणार आहे? सिंहासनावर कोण बसणार आहे? येशू पण बसेल. आता पण आहे. येशू ख्रिस्त स्वर्गात आहे. स्वर्गीय पिताच्या सिंहासनाच्या बाजूला सिंहासन आहे, उजव्या हातावर, डाव्या हात पण, राईट हँड. त्या ठिकाणी येशू ख्रिस्त बसलेले आहेत. परंतु तेच सिंहासनावर कोण बसलेला असेल, कोण न्याय करेल, हे जरा डोकं चालवा. काय पण बोलून काय पण ऐकू नका. अभ्यास करा. मी सांगेन असं हालेलुया बोलायचं, मग पवित्र आत्मा येतो. चालेल का? हा नाही तर त्या पास्टरना त्यांच्याच लोकांनी जायचं सांगते की तुम्ही जेव्हा सत्यवचन ऐकलं तर ज्याने सांगितलं त्याला प्रश्न विचारायचा ना. बरोबर आहे की नाही? तर जे मी तुम्हाला आता सांगतो ना, त्याच्याबद्दल तुमच्या डोक्यात प्रश्न असतील, काय विचार असतील, तर प्रार्थना संपल्यानंतर जे पण काय सर्व झाल्यानंतर मी या ठिकाणी राहील, वस्तीला नाही राहणार. ठीक आहे? हा पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे, पवित्र शास्त्राचा अभ्यास करायचा आहे, तर वस्तीला पण राहील मी. नो प्रॉब्लेम. हालेलुया. काय मला त्रास नाही. थोडस जेवण द्या, थोडं पाणी द्या, बाकी बघून घेईन मी काय ते. तर सांगण्याचा अर्थ काय आहे माहित आहे का? की बायबलचा अभ्यास, बायबल कॉलेज नाही केलं, पण बायबल कॉलेज करणारा हे सत्य माहिती नाही आहे. अजून आग उतरवतात. चुलीची कमी आहे का? गॅसची कमी आहे का? पेंड्याची कमी आहे का? आणि ती आग कुठली? यूहन्ना 3 प्रकारचा त्या ठिकाणी बोललं जातं. म्हणून आपला विषय तो नाही, फक्त कानावर टाकतोय. लक्षात ठेवा व्हिडिओ बघणाऱ्यांनो, माझ्या सेवकांनो, दासांनो, जे सांगतो ते शत्रू दुष्ट तुम्हाला ऐकू देणार नाही, तुम्हाला नीट ऐकण्यासाठी देणार नाही, त्याचा अभ्यास करू देणार नाही. हे शत्रूचं काम आहे. कारण की असत्यामध्ये नाश झाला पाहिजे. रॅप्चर उचलण्याच्या वेळेला ना स्वर्गाच्या राज्यात नाही गेलं पाहिजे, सार्वकालिक जीवनात नाही गेलं पाहिजे. म्हणून दुष्ट कितीही योजना बनवतोय. तुम्ही जर मोबाईल बघत असणार किंवा टीव्ही बघत असणार तर तुम्हाला कोणी डिस्टर्ब म्हणजे त्रास देणार नाही. परंतु पवित्र शास्त्र वाचायला गेले, पवित्र शास्त्र देवाचा पवित्र शास्त्र अभ्यास करायला गेले, इकडे बघा, गेले तर किती त्रास देतात. कोण ना कोण देतात की नाही? नाही देत. कोण? पहिला घरापासून सुरुवात होते. नवरा बायको, मुलं, लेकरं आणि अनेक प्रकारचे, मग दुसरं सोडून द्या, है ना. परंतु पवित्र शास्त्र वेळ काढून वाचा योग्यतेने, भांडण तंटा करू नका. तर या ठिकाणी येऊनाचं काम केलं. पण त्याच्यानंतर येशू ख्रिस्त आले आणि येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी वचन सांगितल्यानंतर येशू ख्रिस्ताने 12 शिष्यांना तयार केलं. 12 शिष्यांना. आणि 12 शिष्यांना काय सांगितलं जरा वाचा. मत्ती अध्याय 10 वचन 5. हा जोरात वाचा. वाचा कोणी पण. धार्मिकताकरिता ज्यांचा छळ झाला आहे. 10:5 3 वेळा सांगितलं मी. काढलं असेल तर पटकन वाचा. या 12 जणांस येशूने अशी आज्ञा केली. कोणी आज्ञा केली? मी केली. तुम्ही केली का? यूहन्नाने केली का? अरे बोला ना. नाही, तर येशू ख्रिस्ताने आज्ञा केली. जो येशू ख्रिस्त क्रूसावर जाण्याच्या पहिला करून पाठवले की परराष्ट्रीयांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका. परराष्ट्रीय आपण कोण आहोत? परराष्ट्रीय. हिंदी में अन्य जाती, अन्य जाती. इंग्लिश मध्ये जेंटल्स त्या ठिकाणी.
परराष्ट्रीच्या वाटेने जाऊ म्हणजे आपल्यापर्यंत जायचं नाही वचन घेऊन. 2000 वर्षा अगोदरची गोष्ट, कुसावरच्या अगोदरची गोष्ट. नाही जायचं परराष्ट्र, अन्य जातीकडे परराष्ट्राकडे जायचं नाही. तर म्हणून काय सांगितलं 12 शिष्यांना परराष्ट्रीयाच्या कडे वाटेने जाऊ नका. पुढे काय सांगतं? शोमरोनाच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. बस पुढे वचन. आता शोमरोनी कोण होते माहित आहे? त्या ठिकाणी एक इस्रायल यहुदी लोकांमधूनच एक जात होती त्या ठिकाणी, आणि ती त्या परमेश्वरच्या वचनाच्या विरोधात चालायची. म्हणून परमेश्वर येशू ख्रिस्ताने त्यांच्या पण नगरामधून जाऊ नका. ते भयंकर काय काय करायला लागले, मूर्तीपूजा किंवा अनेक कार्य करायला लागले. बघा, जी आज लोक जगामध्ये व्हिडिओ पाहणार त्यांनी पण ऐका, त्यांना ज्याच्या श्रद्धेप्रमाणे विश्वासाने करू दे. आपण त्यांना थांबू शकतो का? नाही थांबू शकतो. परंतु परमेश्वराने सत्यवचन सांगितलंय की मूर्तीपूजा करू नका. आपण पवित्र आत्म्याच्या द्वारे देवाला मानतो, आहे की नाही? तो आपल्यामध्ये आहे. 1 कोरिन्थियस अध्याय 3:16 आपलं शरीर देवाचं मंदिर आहे. हे मंदिर पण आहे, पण हे मंदिर महत्वाचं आहे. चालतं फिरतं, उठतं बसतं, खातं पितं, मोबाईल बघतं, आहे ना? हे महत्वाचं आहे हे शरीर. म्हणून हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे त्या ठिकाणी. म्हणून सांगण्याचा अर्थ ती लोक देवाच्या वचनाच्या विरोधात चालायची. आज जगामध्ये लोक काय काय करतात, काय कोणावर काही जबरदस्ती करायची गरज नाही. ज्याच्या श्रद्धेने करू दे, पण त्यांना प्रार्थनेत यायचं आहे, त्यांना सत्यामध्ये यायचं आहे, तर त्यांना सुधारायचं आहे. आपण कोणाला सुधरू शकत नाही. त्यांना देवाचं वचन सुधरू दे. काय तुम्हाला पास्टरांनी सुधरवलं का? तुम्हाला देवाच्या वचनाने सुधरवलं. देवाच्या वचनाने सांगितलं की चोरी करू नका, विचार करू नका, वाईट प्रकारचे कार्यकृत्य करू नका, अमंगल कृत्य करू नका, वाईटाच्या अशुद्धतेमध्ये जाऊ नका. म्हणून जे पहिला आपण करायचो, मी पण त्याच्यातला, आणि मी पण चुकीचं वचन शिकवायचो, हाय तेच तुम्हाला सांगतोय. परंतु सत्यवचनाच्या द्वारे आपण आता ते करत नाही आहे. कारण की सत्याने असत्यावर विजय प्राप्त केला, उजेडाने काळोखावर विजय प्राप्त केला. तर प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलं होतं त्या ठिकाणी की जाऊ नका परराष्ट्राकडे, म्हणजे आपल्याकडे रस्ते बंद, वचनाचे रस्ते बंद. तर 10 मिनिटं समजायचं. तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त मग येणाऱ्या दिवसामध्ये काही काळामध्ये येशू ख्रिस्त क्रुसावर गेले. क्रुसावर जाण्याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने जे क्रिया केले होते, बिलकुल मी पण तिथे असतो मला पण तेच करायला लागलं असतं. मी पण मोसेच्या वेळेला असतो तर मला तेच करायला लागलं असतं. मी मगाशी तुम्हाला सांगितलं दानियलच्या काळामध्ये, दानियलच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सांगितलं होतं की राजाच्याच मूर्तीला दंडवत करा, बाकी कोणाला दंडवत करायचं नाही. बरोबर आहे? तर त्याला शिक्षा देण्यात येईल. परंतु दानियल विश्वासामध्ये दृढ होता, तिकडचा विश्वास वेगळा होता, आणि दानियल आपली खिडकी खोलून त्या ठिकाणी मंदिराकडे पूर्वी बाजू त्या ठिकाणी बघून प्रार्थना करायचा रोज. आणि त्या ठिकाणी चुगली करणारे, चुगलीमध्ये शब्द काय येईल? सरळ भाषेमध्ये चुगली समजलं? एकमेकाला लावालावी आहे ना करणारी लोक होती. इथे असतील त्या शेजारी नातेवाईक असतील, असतात की नाही कामावर, पण बोलत नाही. ते बंद केली काय सरकारने चुगली करणारी लोकांना? नाही ना? लावालावी करणारी बंद झाली का तुमच्याकडून? बोल ना, मग बोलत नाही आहेत की नाही? सगळ्या ठिकाणी असतात, बघवत नाही ना. तर हो राजा, तो दानियलला रोज तिथे प्रार्थना करतो, तू त्यांच्या देवाची प्रार्थना करतो रोज. आम्ही बघितलं 3 टाइम करतोय. जर आजच्या वेळेला असतं तर व्हिडिओ शूटिंग करून राजाला व्हॉट्सअप केली असती ना, पण तेव्हा नव्हतं ना तसं. समजतं? तेव्हा नव्हतं. त्या 4000 वर्षापूर्वी नव्हतं. इकडची वार्ता सांगतो मी तुम्हाला, ठीक आहे? तर म्हणून चुगली केली. मग दानियलला बोला, दानियल काय तू तसं करतो? हा करतो, माझ्या देवाचं करतो. ठीक आहे, बघा थोडंसं शॉर्टकटमध्ये सांगतो. तर दानियल 3 वेळा कशाला प्रार्थना करायचा? 4 वेळा काय नाही करायचा, 5 वेळा किंवा 2 वेळेला? कारण की यहुदी रीतिरिवाजाप्रमाणे परमेश्वराला 3 वेळा प्रार्थना केली जाते. तुम्ही यहुदी आहात का? अरे बोला ना. कोणी यहुदी आहे का? कोणी इस्रायल आहे का? अन्य जाती आहोत आपण. अन्य जाती म्हणजे काय? यहुदी इस्रायल नाही. आणि असं मनात आणू नका
काही लोकांच्या डोक्यात हात पण पोपडीत आहे, या डोक्यामध्ये मेंदूमध्ये येशू ख्रिस्त ना, येशू ना ख्रिश्चनांचा देव. काय तुम्ही ख्रिश्चन झाले का? नाही, आम्ही विश्वासात, विश्वासामध्ये चालतोय, विश्वास के साथ चलते. हालेलुया. आणि विश्वासामध्ये बरं होतोय. म्हणून लक्षात ठेवा, सत्य हेच आहे. पण ख्रिश्चनाचा देव असं बोललं जातं, असं बोलतात, हा ख्रिश्चनाचा देव नाही. आणखीन पॉइंट सांगतो मी तुम्हाला खुल्ला, की काही जण सांगतात की भारतामध्ये इंग्रजांनी येशू ख्रिस्ताला आणलं. मूर्ख आहेत लोक. भारतामध्ये इंग्रज कधी आले होते माहिती आहे तुम्हाला? 200 किंवा 250 वर्ष कमीत कमी पकडा, ते पण भरपूर झालं. परंतु थोमा, येशू ख्रिस्ताचा शिष्य थोमा 2000 वर्ष अगोदर भारतात आला होता. मग ते सांगतात इंग्रज पहिला आले, त्यांनी आणलं की थोमाने पहिला आणलं? बोला. मग कोण मूर्ख आहेत ना कोण शहाणे आहेत? समजतं की नाही? समजलं की नाही तुम्हाला? असं आहे काय पॉइंट. पण लोकांच्या डोक्यात कुठे ना कुठे टाकतात. मी तुम्हाला सांगतो ना, मला पण माझ्या मित्रांनी नातेवाईकांनी सांगितलं, अरे तुम्ही धर्म परिवर्तन केला का? मी त्याला कोणी सांगितलं? जात परिवर्तन कोणी सांगितलं मला? पहिला सांगा. तर असं काहीच नाही. हे बघा माझं कार्ड, हे बघा माझं नाव तेच आहे, सगळं तेच आहे, खातो तेच. आणि सावला तो सावलाच आहे ना, तो गोरा झालो ना काला झालो. समजतं तुम्हाला? फक्त मी वाईट सोडलं नाही. मी ऐकलं होतो की पैसे देतात आणि असं करतात. म्हणजे कुठे देत असतील तर सांगा. चला मग आपण बघूया तिथे. तुम्हाला थोडे दिन मला घेईन आहे ना. मग 2-4 महिन्यामध्ये परत मग बघेन मी दुसरं काहीतरी. अशाने काय होणार आहे? नाही, मी ऐकलं होतं. मग माझ्या भावा, मी पण ऐकलं होतं, तुझ्या पण 4 बायका आहेत ना, 3 ठेवल्यात, 1 सख्खी आहे. नाही काय रे बोलतोस? तसा तू पण काय बोलतोस प्रेमाने? हा, अन्न नाही म्हणजे ऐकायला माणूस काय पण ऐकतो की नाही? बोलायला पण काय पण बोलतो, पण बोलताना सांभाळायचं आहे. समजलं उदाहरण की नाही समजलं? बरोबर ना? असा असतो. चला, काय आता या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने 12 शिष्याला सांगितलं होतं नका जाऊ. परंतु जेव्हा प्रभू येशू मेले गेले, गाडले गेले, 3ऱ्या दिवशी उठले, 40 दिवस पृथ्वीवर राहिले, स्वर्गाच्या राज्यात घेतले गेले, त्याच्यानंतर त्या ठिकाणी स्तिफनुस येतोय आणि स्तिफनुसला अभ्यास करतो. तो त्याला समजतं येशू मारला गेला, गाडला गेला, हा मसीहा ख्रिस्त होता, देव होता. तुम्ही त्याला क्रुसावर चढवलं. आणि त्या यहुदी इस्रायल लोकांनीही आणि विशेष करून रोम शिपाई दगड मार करून, कारण की वचनात दिलं होतं जुन्या करारामध्ये, माझ्याकडे वेळ नाही दिली म्हणून माझ्याकडे 20 मिनिटं दिलेली आहेत, 5 मिनिटं राहिलेली आहेत, माफ करा. परत सांगतोय, नाही तर तुम्हाला एवढा खुलासा दिला असता, इथून तुम्ही उठले नसते आणि खुश होऊन गेले असते, जेवले पण नसते. पण धन्यवाद ही वेळ भेटला. परमेश्वर धन्यवाद, सेवकांना धन्यवाद. तर प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी जे सांगितलं होतं तेच त्या ठिकाणी कार्यामध्ये येतील. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलं होतं तेच केलं जातील. परंतु स्तिफनुसला समजलं आणि त्याने बोलायला सुरुवात केली. कारण की जुन्या करारामध्ये लिहितो की परमेश्वराला सोडून दुसरा परमेश्वर मानू शकत नाही आपण. म्हणून येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी यहुदी लोक परमेश्वर नव्हते मानत, हिंदी में मसीहा ख्रिस्त नव्हते मानत. तो तर याचा भाऊ, याची आई ती, हा तर हा लाकडाचं काम करणारा पोरगा आहे. दिले ना वचनात. लोक तुम्हाला पण आज तशीच सांगतील, हा याची बहीण, तर त्याचा पोरगा, हे याचं ते, त्याचं ते. अरे पण तू तुमच्यात जे आहे ते सर्वात मोठा आहे. हालेलुया. येशू ख्रिस्ताचा आमेन. तर तसं आहे. मग स्तिफनुस जेव्हा बोललो तो स्तिफनुसला दगडमार केला आणि त्यांनी मारलं. त्या ठिकाणी पौलुस होता कपडे पकडायला. आणि त्याच्यानंतर त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंडळीच्या विरोधात पौलुस पण जात होता. आणि तो दिमिश्का ठिकाणी चालला होता. तुम्हाला विचारत हे करेन तर टाइम जास्त जाईल. दिमिश्कामध्ये मंडळीला स्वतःला चालला होता घोड्यावर. त्याच्या जोडीला आणखीन घोडेस्वार होते. आणि अचानक प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रकाश आला. तो घोड्यावरून पडला आणि त्या ठिकाणी त्याला दिसत नव्हतं, पण एक उजेड दिसत होता, जसा लाईट आहे त्याच्यापेक्षा कितीतरी तेज, सूर्याच्या पेक्षा तेज. कोण आहेस तू? ज्याचा छल करतो तो मी आहे. तुझा कधी छल केला? ज्यांचा छल केला जातो तो येशू ख्रिस्ताचा छल केला जातो. एवढं लक्षात ठेवा. माझ्या लोकांना सतावतोस, पण तुम्ही आता तुला निवडलाय. या ठिकाणी बसणारे भाऊ, ताई, सेवक, दास, तुम्हाला पण मला पण अशा परिस्थितीमध्ये आपण होतो घाणेरडं. आज पण काही लोक जे करतात, जेव्हा
किलस येते, किलस बरोबर आहे, किलस समजतं, चीड येते आहे ना, पण त्याच्यातून आपण बाहेर काढलं देवाने. देवाला धन्यवाद देत राहा हमेशा. अशा बघा जे पहिला तुम्ही करायचे पण आता करत नाही, मग ती दुसरी लोक करतात आणि त्याची चीड येते किंवा मी हे करायचं काय, हे कसं होतं पाप मला माहिती नव्हतं, पण देवाच्या पवित्र शास्त्राने तुम्हाला आम्हाला स्वतंत्र केलं. आमेन. तुम्हाला आम्हाला स्वतंत्र केलं, केलं की नाही, केलं की नाही. तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने केल्यानंतर तिकूनचा पौलुसचा निवडल्यानंतर त्या ठिकाणी पौलुस सुसमाचार आणि प्रेक्षकांचे कृत्य अध्याय 9, अध्याय 22, अध्याय 26 जर तुम्ही वाचणार, आता काढू नका, त्याच्यात स्वतः पौलुस सांगतोय की मला परमेश्वराने येशू ख्रिस्ताने निवडलाय आणि मला माझ्या लोकांकडे, यहुदी होता पौलुस, कोण होता, यहुदी, आणि अन्य लोकांकडे दुसरं म्हणजे कोण, परराष्ट्रीय, अन्य जाती, एंटेलेस, या लोकांकडे पण पाठवलाय. म्हणजे एका ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जायचं ना शिष्याना, आणि एका ठिकाणी पौलुसला सांगतोय तुला जायला लागेल. हालेलुया. कोणी केलं, आपण केलं का, पण हे लोकांना समजत नाही ना, समजत नाही. आणि पौलुसनी 13 पत्री लिहिली, रोमकरापासून ते फिल्मोनापर्यंत 13 पत्री बरोबर वाचत जा, बरोबर अभ्यास करा त्याचा, बरोबर समजत जा, मनन करा, वेळ काढून. वाचता येत नाही ऐका, कोणासोबत बसा, वेळ फार कमी आहे. म्हणून पौलुस एका ठिकाणी गलती करा, जे पाठ केलं, काय पाठ केलं हिंदीमध्ये, बोल जोरात, बोलत असताना काय पाठ केलं, उभी राहा, गलती करा 108 वचन हिंदीमध्ये आठवतं काय, माहिती तिच्या डोक्यातून गेलं काय, काय सांगतो माहित आहे, जर मी तुम्हाला जो सुसमाचार सांगितला लिहून घ्या लिहिणाऱ्यानं, गलती करत 108, जो तुम्हाला आम्ही सुसमाचार सांगितलाय त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी दूत पण आला, देवाच्या सेवकाला दूत पण बोलत असतं, तर दूत पण आला स्वर्गातून किंवा कोणीही, तर त्या ठिकाणी ते सुसमाचार सोडून दुसरा सुसमाचार सांगते तर शापित, शापभ्रष्ट आहे मराठीत दिलेला आहे. आपल्याला शापित राहायचं आहे का, एवढे शाप केवढे पाप होते तेच निघून गेले कसे बसे करून, आहे ना, आता परत शापात पडायचं आहे का. पण पौलुस सांगतो तुम्हाला कृपेचं वचन भेटलेलं आहे, सत्याचं वचन भेटलेलं आहे, आता तेच सोडून जे आम्ही जे तुम्हाला दिले, कोणी पण येऊन सांगेल, कोणती पास्टर मास्टर असेल, कोणी प्रकारचं येऊन काय शिकवेल, जे यहुद्यांसाठी होतं, जे इस्रायल लोकांसाठी होतं ते करायला लावेल, किंवा चमत्कार, तेल लावा, पाणी लावा, हे लावा, रुमाल लावा, लोला, हे करा, पवित्र आत्मा येत आहे, मी बघत आहे पवित्र आत्मा येतात, म्हणजे याला पवित्र आत्मा दिसतो आणि तुम्हाला नाही दिसत, किती ढोंगीबाजी आहे ना. आता आग येईल, पाणी, म्हणजे याच्या घरी आग नाही पेटत, आग पेटवायला इकडे आलाय का, हालेलुया. अरे पवित्र आत्मा भेटला म्हणजे सगळं भेटलं, आपला स्वर्गदूताची गरज नाही आहे का, कारण की पवित्र आत्मा आहे ना, तो परमेश्वर मोठा आहे की स्वर्गदूत मोठा आहे, अरे बोला ना. कशाला स्वर्गदूत जोडीला घेऊन फिरता, ते नसतात, पहिला होते, पहिला होते. आणि पवित्र आत्मा पहिला यायचा जायचा, यायचा जायचा, 2 मिनिटं लक्ष द्या. पण आता एकदा भेटला तो परत जाणार, मेल्यावरच जाईल. आणि पाप केलं, दुःख केलं तर रोज आपल्याकडून काही ना काही चुका होतात ना, मी आतूनच करतो, तुम्ही करा नाही तर नको करा. काय मागची लोक रोज आपल्या हातून चुका होतात की नाही, पाप नाही, पाप अशुद्धता वेगळी आणि चूक वेगळी, आणि चुकी होते तर आपण पवित्र आत्म्याला दुःखित करतोय, नीट प्रार्थना नाही करत. आज पण इकडे बसणारे लोकांनी तुम्हाला आज रविवार आहे प्रार्थना आहे किंवा काय, ते किती हात नका वरती करा, किती जणांनी उपवास केला असेल मला माहिती नाही, पण माझी सवय आहे, ज्या ठिकाणी प्रार्थना जायचं त्या ठिकाणी रविवार असेल तर इतर वेळेला पण करतो, पण कधी कधी शरीर साथ नाही देत नाही करत उपास. आज पण इकडे आलेले असेल उपास किंवा जे पण असतं उपास प्रार्थना दिलं पण असतं, तरी पण सकाळी उठल्या उठल्या बकरीसारखं चरायचं, खायचं भरपूर पेट भरून, चांगलं असून सुद्धा मग कधी उपास करणार. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं त्या ठिकाणी की बघा उपास नाही करत पण तशी वेळ येईल की तू त्या ठिकाणी नवरा घेतला जाईल आणि उपास त्या ठिकाणी तुम्हाला करायला लागेल. उपास करणं फार जरुरी आहे, उपास प्रार्थना करणं फार जरुरी आहे. आज जर उपास करायला नाही शिकणार, इथे लक्ष द्या, तर तुम्ही येणाऱ्या दिवसात उपास करणार की नाही मला माहिती नाही. योग्य उपास करा, कृपेचं वचन भेटलं म्हणून असं नाही होत की उपास करू शकत नाही, देऊ शकत नाही, बिलकुल देऊ शकतोय, देण्यामध्ये पुढे जायला पाहिजे. आमेन.
मी तर तुम्हाला सांगतोय की आपल्याकडे जे पण काय आहे, जे पण त्याच्याद्वारे परमेश्वराची सेवा करा. लवकर तो प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे आणि कृपेच्या वचनाला पकडून जे चालत आहेत त्यांना स्वर्गाच्या सार्वकालिक जीवनात घेऊन जाईल. आमेन. त्या पृथ्वीवर दुःख आहे, कष्ट आहे, समस्या, वेदना आहे, इथे दुखत, इकडं दुखत, हे दुखत, छातीत दुखत, हे आहे ना, आहे की नाही, कर्ज आहे किंवा याचे पैसे द्यायचे ते आहे, दवाखाना, पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी आहे पृथ्वीवर, परंतु त्या सार्वकालिक जीवनामध्ये ते नसेल. आमेन. मला प्रभू येशू ख्रिस्ताचा. परंतु जी लोक सुटतील 7 वर्ष समस्या असते त्यांना, तुम्हाला परत ते तिसऱ्या सांगतो, माझ्याकडे वेळ नाही म्हणून. 7 वर्षाच्या समस्या एवढ्या भयंकर आहेत ना. आजच बघतो आपण, आज बघतोय रस्ते कसे, काय कसा, पाणी नाही आहे, ते काय काय नियम, काय काय कायदा जे सहन होत आहे ना, तर आहे की नाही. हे तर कायच नाही आहे. हे 100 मधून 5 आहे, 5. 100 मधून 5 आहे. हे 7 वर्षामध्ये 100% येईल. 66 ख्रिस्त विरोधात. म्हणून रॅप्चरच्या वेळेला जाणं, उचलण्याच्या वेळेला जाणं फार जरुरी आहे. काय करतो, जाणार ना आम्ही. आपण कसे जाणार त्याच्यावर लक्ष द्या. व्हिडिओ बघणाऱ्यांनो, तुम्ही कुठल्या वचनाने चालता, ज्या यहुदी रीतिरिवाजाप्रमाणे कार्य करताय त्या सणामध्ये चालताय, बिलकुल नाही. कृपेच्या द्वारे विश्वासाने स्तुती, विश्वासाने आराधना, विश्वासाने देणं, विश्वासाने कृपयाला, विश्वासाने त्या ठिकाणी सगळी क्रिया, वचन देणं घेणं, उपवास, प्रार्थना, रात्रीमध्ये पण जे पण प्रार्थना करणं, हे पण सगळं विश्वासाने करतोय. आमेन. सगळं विश्वास आहे. पण विश्वास दृढ पाहिजे, विश्वास दृढ पाहिजे. संपत आहे. म्हणून 7 सालच्या त्रासामध्ये भयंकर समस्या आपल्या हिशोबाच्या बाहेर आहे. त्याच्या समोर कॅन्सर काय नाही, TB काय नाही, HIV काय नाही, असे भयंकर आजार येतील, सहन न होणार, त्याची दवा पण नसेल. म्हणून उचलण्याची वेळ फार जरुरी आहे. म्हणून सत्याच्या वचनाने जे सेवक, दास, विश्वासू लोक तुम्हाला दृढ करतात, त्या सत्याच्या वचनाने पकडा, चाला. माझा फोन नंबर आहे, त्या फोनवर तुमचा कुठलाही प्रश्न आहे, काय तुम्हाला विचारायचा आहे, कॅलेंडरवर आहे किंवा व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवर जे पण आहे, तुम्ही त्याच्याद्वारे माझ्याशी संपर्क बिलकुल करू शकताय. त्या ठिकाणी कुठलाही पास्टर, मास्टर असेल तर मला जेवढं येतं त्यांच्यासोबत मी बोलू शकतोय, पण सत्य वचनानेद्वारे बोलेन. जर माझ्याकडे सत्य आहे तर त्याला ग्रहण करायला लागेल, तर त्याच्याकडे सत्य आहे तर मला ग्रहण करायला लागेल, पण त्याच्याकडे जर असत्य आहे तर त्याला सत्याला ग्रहण करायला लागेल. हालेलुया. आमेन. प्रार्थना करणार या प्रार्थना. महान परमेश्वर, धन्यवाद. सर्व शक्तिशाली, सर्व प्रधान ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी उत्पन्न करणारा प्रभू, आमची जी चुकी झाली असेल, आम्हाला त्या चुकीला तुम्ही क्षमा केलेली आहे. आम्ही पापी नाही आहोत, पण आमची जी चुकी होते ती चुकी सुधारायला आम्हाला पवित्र आत्मा दिला म्हणतात. पवित्र आत्मा, आम्ही तुला दुःखित केला असेल, दुःखित करतो कधी ना कधी, तो आमच्यातून निघाला नाही. धन्यवाद. आणि आम्हाला वचन वाचायला, प्रार्थना करायला, आम्हाला स्तुती करायला, आराधना करायला, आम्हाला द्यायला, आम्हाला अनेक बाबतीत शिकवतो म्हणून धन्यवाद. कामावर जायला, शेतीवर जायला, गाडी चालवायला, बोलायला, खायला प्यायला, झाडू मारायला, सगळं काही करायला आम्हाला बरोबर शिकवतो म्हणून धन्यवाद. पवित्र आत्मा, आम्हाला पुढे चालव, सत्याच्या वचनाच्या द्वारे आणखीन स्वतंत्र कर. आणि ते वचन आमच्यामधून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि कोणी येऊन जर भकवण्याचा प्रयत्न करेल तर वचनात ऐकला, गलती करत 1:8, तो शापग्रस्त आहे, शापग्रस्त आहे. तो कोणी पण असू दे, तो किती मोठ्या स्टेजवरचा पास्टर असू दे, कोणी टाय कोटवाला असू दे, कोणी त्याच्यासमोर लाखो हजारो लोक असू दे, तो युट्यूबचा असू दे, फेसबुकचा असू दे, पण तो शापग्रस्त करू शकतोय. कारण की जे यहुदी इस्रायल लोकांसाठी होतं ते आमच्यासाठी नाही आहे. पण आज पण ती लोक येशूला प्रभू मानतील तर त्यांचं पण तारण होईल. म्हणून धन्यवाद. वेळ ठेवलेली आहे ओंकारामध्ये 25:11 द्वारे ती जेव्हा संख्या पूर्ण होईल तर क्षणमात्रामध्ये रूपांतराच्या वेळेला आम्ही सार्वकालिक जीवनात त्या स्वर्गाच्या राज्यात असणार. म्हणून आम्हाला तयार करा. जे तयार नाही त्यांना आणखी तयार होण्यासाठी मदत. आजूबाजूचे सर्व लोक, परिस्थिती, अधिकारी लोक
हे दिलेलं आहे. धन्यवाद. जे सेवकदास दिलेलं आहे आणखीन पुढे वाढवण्यासाठी मदत आणि सहायता कर. येशू ख्रिस्ताच्या महान सामर्थ्याने नावात पिता. आमेन.